श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 9 ऑगस्टला म्हणजेच शनिवारी आलेली आहेत श्रावण पौर्णिमा. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. या श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ 8 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी दुपारी 2:12 होणार आहेत आणि समाप्ती 9 ऑगस्टला शनिवारी 1:24 होणार आहेत. उदय तिथीनुसार ही श्रावण पौर्णिमा 9 ऑगस्ट म्हणजेच शनिवारी साजरी केली जाणार आहे. परंतु आपल्याला पौर्णिमेचं जे काही सत्यनारायण करायचं आहे तर ते 8 ऑगस्टला संध्याकाळी करायचं आहे, कारण या दिवशी पौर्णिमा तिथी ही दुपारीच सुरू होणार आहेत आणि शनिवारी दुपारी ती संपणार आहेत. आणि सत्यनारायण पूजा जी असते तर ती पौर्णिमेच्या शुभ काळामध्येच करावी असं म्हटलं जातं. म्हणून जर तुम्ही सत्यनारायण पूजा करणार असेल तर ते तुम्हाला 8 ऑगस्टला संध्याकाळी करायचे आहेत. तसेच पौर्णिमेला आपण ज्या काही सेवा करतो किंवा जे काही उपाय करतो तर ते तुम्ही दोन्ही दिवशी करू शकता. जर तुम्ही 8 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी हे उपाय करणार असेल तर दुपारी 2:12 नंतर ते शनिवारी संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. या श्रावण पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व प्रामुख्याने समुद्र देवतेची कृतज्ञता व्यक्त करणे आणि मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांचे समुद्रातील संकटांपासून संरक्षण व्हावे यासाठी केले जाते. या दिवशी वरुण देवतेची पूजा करून समुद्र शांत राहण्यासाठी नारळ अर्पण केला जातो आणि म्हणून या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या श्रावण नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण देखील साजरा केला जातो, जेथे बहीण भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिला रक्षण करण्याचे वचन देतो. या सणाची उत्पत्ती पौराणिक कथेमध्ये असून यामध्ये द्रौपदीने श्रीकृष्णाच्या जखमी बोटाला साडीचा धागा बांधला होता आणि या प्रसंगातून संरक्षण आणि सुरक्षिततेचे प्रतीक म्हणून या सणाची सुरुवात झाली. आणि म्हणून हा सण संपूर्ण भारतामध्ये अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या श्रावण नारळी पौर्णिमेला एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल, घरामध्ये पैसा येईल, लक्ष्मीच्या कृपेने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन वर्षभर आर्थिक भरभराट होईल. फक्त 24 तासातच घरातील इडापिडा नजरबाधा संपेल. तर असा हा नारळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही या श्रावण पौर्णिमेला 8 ऑगस्टला किंवा 9 ऑगस्टला या दोन्हीही दिवशी करू शकता. जर तुम्ही 8 ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी हा उपाय करणार असेल तर तो तुम्हाला दुपारी 2 वाजल्यानंतरनं करायचा आहे, कारण 2 नंतरनं ही पौर्णिमा तिथी चालू होणार आहेत. आणि जर शनिवारी करणार असेल तर शनिवारी तुम्ही दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. आपल्या हिंदू धर्मात नारळाला श्रीफळ असे म्हणतात, कारण ते पवित्रता समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आणि ही श्रावण पौर्णिमा जी आहे तर तिला नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं. आणि म्हणून या दिवशी शास्त्रानुसार नारळासंबंधित आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. कोणतेही शुभ कार्य, पूजा किंवा विधी असेल तर त्याची सुरुवात नारळ फोडूनच केली जाते, कारण हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि कार्याची सुरुवात जी आहे तर ती यशस्वी होत असते. नारळाचा प्रत्येक भाग हा पूजेमध्ये वापरला जातो, म्हणून याला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं.
देवाला नारळ अर्पण करणे म्हणजे हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण देवाप्रती असलेली श्रद्धा आणि कृतज्ञता ही व्यक्त होत असते. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, भरपूर दिवसापासून तुमची महत्त्वाची कामं अडलेली असेल, बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं, आपण ते काम पूर्ण होण्यासाठी अगदी 100% प्रयत्न करत असतो, परंतु ते काम आपल्याकडून पूर्ण होत नाही. त्या कामामध्ये सतत अडथळे येतात. तर अशी प्रत्येक अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. तसेच तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करून सुद्धा तुमच्याकडे पैसा येत नसेल, पैसा कमवण्यासाठी तुम्हाला सतत पैशाच्या मागे पळावा लागत असेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, किंवा तुमच्याकडे पैसा येतो परंतु तो तुमच्याकडे टिकत नाही, काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल, यामुळे तुमच्यावर एखादं कर्ज झालेलं असेल, त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं असं वाटत असेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय जर तुम्ही या श्रावण पौर्णिमेला केला तर तुमच्या घरातील 7 पिढ्यांची दरिद्रता ही नष्ट होईल आणि घरात अखंड लक्ष्मी वास करेल. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळाचे 3 उपाय सांगणार आहेत. हे 3ही उपाय आपल्याला या श्रावण पौर्णिमेला करायचे आहेत. पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, ज्यामध्ये पाणी असेल असा तुम्हाला नारळ घ्यायचा आहे. नारळ घेताना तुम्हाला कोणी तो ओटीमध्ये दिलेला आहे, भेट म्हणून दिला आहे किंवा तुम्ही पूजेमध्ये वापरलेला आहे असा नारळ तुम्हाला घ्यायचा नाही. तुम्ही स्वतःच्या पैशातून हा नारळ खरेदी करून आणायचा आहे. यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे, त्याचा गंध तयार करून त्या नारळावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचा आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला श्री हा शब्द लिहायचा आहे. श्री हा शब्द कसा लिहायचा आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर हा श्री तुम्हाला लिहायचा आहे. यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे किंवा पिवळ्या रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे. तो आपल्या देवघरासमोर अंथरायचा आहे आणि त्यावर हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे. ठेवताना नारळाची शेंडी ही देवांकडे असेल अशा पद्धतीने हा नारळ ठेवायचा आहे. यानंतर नारळाला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहेत. धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत. यानंतर तिथेच देवघरासमोर बसून तुम्हाला 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे, 16 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि 16 वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे. यानंतर हा नारळ तुम्हाला त्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे आणि काही वेळासाठी ते तसंच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. काही वेळानंतर तो नारळ तिथून उचलायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला बांधायचा आहे. बाहेरच्या साईडने बांधला तरीही चालेल, आतल्या साईडने बांधला तरीही चालेल. तुम्ही बऱ्याच जणांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एखाद्या कपड्यामध्ये नारळ हा बांधलेला बघितलाच असेल. हा नारळ जो आहे तर तो पौर्णिमेलाच बांधला जातो, कारण नारळ जे आहे तर त्याला लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि पौर्णिमा ही तिथी देवी लक्ष्मीला समर्पित असते. जेव्हा असा नारळ आपण अभिमंत्रित करून मुख्य प्रवेशद्वारावरती बांधत असतो तेव्हा देवी लक्ष्मी ही स्वतःहून आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि स्थायी स्वरूपात ती आपल्या घरामध्ये निवास करत असते. यामुळे आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते. घरामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्या ह्या दूर होतात. घरातली गरिबी दरिद्रता ही सुद्धा निघून जाते आणि वर्षभर आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते. आणि म्हणून तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून या श्रावण पौर्णिमेला करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा जो उपाय सांगणार आहे तर हा देखील अतिशय महत्त्वाचा उपाय आहे
आणि हा उपाय फक्त आपण श्रावण महिन्यात पौर्णिमेलाच करू शकतो. इतर कोणत्याही पौर्णिमेला हा उपाय आपल्याला करता येणार नाही. जर तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या सुरू आहेत, सतत तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे, इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहे, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाही, प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नसेल, तर हा दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. हा देखील चांगला पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे. यानंतर या नारळावरती जे 3 डोळे असतात, तर तिथे तुम्हाला थोडंसं पिवळं चंदन जे असतं तर ते लावायचं आहे किंवा लाल चंदन जे आहे तर ते तुम्हाला लावायचं आहे. यानंतर त्या नारळावरती तुम्हाला चंदनाने ओम हे जे अक्षर आहे तर हे काढायचं आहे. आणि यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे हा नारळ तुम्हाला घेऊन जायचा आहे. नारळावरील 3 छिद्र्यांना शंकराचे 3 डोळ्यांचे प्रतीक मानले जाते, जिथे आपण चंदन लावलेलं आहे. यामुळे या दिवशी भगवान महादेवांना असा नारळ जो आहे तर तो अर्पण करून आपली मनोकामना जी आहे तर ती व्यक्त केली जाते. आणि म्हणून तुम्हाला हा नारळ शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. अर्पण करताना नारळाची शेंडी ही देवाकडे असेल अशा पद्धतीने हा नारळ अर्पण करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत. जर तुम्हाला या दिवशी मंदिरात जाणं शक्य नसेल आणि तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे हा नारळ अर्पण करायचा आहे. यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही मंदिरात जाशाल तेव्हा तो नारळ तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन अर्पण करून यायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादी वाहती नदी असेल, पवित्र गंगा असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला या दिवशी एक नारळ त्या पाण्यामध्ये अर्पण करायचं आहे. बघा, या दिवशी समुद्राची पूजा केली जाते. आपल्याजवळ समुद्र तर नाही, परंतु वरुण देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिथे कुठे तुम्ही आहे तिथे एखादी पवित्र नदी असेल, गंगा असेल तर तिथे एक नारळ हा आवर्जून अर्पण करा. कारण नारळी पौर्णिमा जी असते तर ती समुद्राप्रती आणि जलदेवतेप्रती आदर व्यक्त करण्यासाठी असते. त्यामुळे असा हा नारळ जो आहे तर तो अर्पण करावा. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये संध्याकाळी कर्पूर होम देखील करायचा आहे. हा कर्पूर होम तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी संध्याकाळी करायचा आहे. कर्पूर होम करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे. त्यावर तुम्हाला 7 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा कापूर प्रज्वलित करून तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर हा नारळ तुम्ही पिशवीमध्ये बांधून पुढच्या पौर्णिमेला किंवा अमावस्येला पुन्हा असा कर्पूर होम तुमच्या घरामध्ये करू शकता. किंवा तुम्हाला करायचा नसेल तर तो नारळ तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा खड्डा घेऊन तो तुम्हाला पुरून टाकायचा आहे. तर असा हा कर्पूर होमसुद्धा आपल्या घरामध्ये आवर्जून करा. जर आपण पौर्णिमा अमावस्येला घरामध्ये कर्पूर होम जर केला तर आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होते. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे नारळाचे उपाय जे आहेत तर ते या श्रावण पौर्णिमेला करायचे आहेत. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हे उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषांनी हे उपाय केले तरी सुद्धा चालेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.